चला मागे आपण प्रेपोजिशन शिकलो. बिटवीन म्हणजे काय शिकलो रे आपण? बिटवीन म्हणजे काय शिकलो? च्यामध्ये, बरोबर. दोघींच्या मध्ये संस्कृती उभी होती आणि बिटवीन असं आपण दाखवलं होतं, बरोबर. अमंग म्हणजे पण च्यामध्ये. मग बिटवीन कधी वापरायचं आणि अमंग कधी वापरायचं हे आज आपण पाहणार आहोत. बिटवीन बघा स्पेलिंग मध्येच इथं आलेला आहे TWE. तो आपण थोडासा ओ लक्षात ठेवूया. काय ठेवूया? ओ. काय झालं रे मग? TWO टू म्हणजे TWO म्हणजे दोघांच्या मध्ये. जर कोणी असेल तर म्हणायचं बिटवीन. काय म्हणायचं? बिटवीन. हे फक्त दोघांसाठी. दोघांच्या मध्ये कोणी असेल तर बिटवीन. आणि दोघांपेक्षा जास्त म्हणजे किती सांगा? दोघांपेक्षा जास्त पहिलं काय येईल? लगेच 4. 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर असतील, ग्रुप असेल, गट असेल तर तिथं म्हणायचं अमंग. काय म्हणायचं? अमंग. लक्षात राहील. उदाहरणार्थ संस्कार इज सिटिंग बिटवीन शिव अँड शिवम. ओके. आणि इथं मी म्हणणार समजा रुपाली इज सिटिंग अमंग हर फ्रेंड्स. ओके. आता याच्यावरूनच तुम्हीच मला उत्तर सांगायचंय. पेन इज डॅश 2 बुक्स. काय येणार इथं? बिटवीन. कारण 2 बुक्स आहेत. इथं काय येणार? बिटवीन. येते का लक्षात? शी इज सिटिंग अमंग हर फ्रेंड्स म्हणजे तिच्या मैत्रिणींच्या गटामध्ये ती बसलेली आहे. आहे का नाही सोपं? महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय? फक्त 2 असतील तर आणि 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 पासून पुढे गट असतील तर मग राहील लक्षात. चला घ्या लिहून मग ही 2 वाक्य.